स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू असतानाच गंगासागर तलाव स्वच्छता मोहिमेचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। कोकण कडा मित्रमंडळ महाड आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली। किल्ले रायगडावर दरवर्षी हजारो शिवभक्त दाखल होत असतात। याच पार्श्वभूमीवर गंगासागर तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून तलाव स्वच्छ करण्यासाठी शिवभक्तांनी श्रमदान केले। तलावातील झरे बुजल्याने आणि उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने माशांचा मृत्यू होत होता, त्यामुळे परिसरात दुर्गंधी देखील निर्माण झाली होती। या समस्येवर उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील तब्बल 70 ते 80 शिवभक्तांनी श्रमदान करत गंगासागर तलाव स्वच्छ केला। या उपक्रमामुळे तलावातील पाणी अधिक स्वच्छ होण्यास मदत होणार असून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना याचा मोठा लाभ मिळणार आहे। दरम्यान या स्वच्छता मोहिमेनंतर शिवभक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। शिवराज्याभिषेकाची तयारी कशा पद्धतीने पुढे करायची आपल्याला, त्यासाठी आम्ही इथे पाहणी दौरा केला होता। त्यावेळेला गंगासागरमध्ये आम्ही पाहणी केल्यानंतर बिलकुल पाण्याची तिथं दुरावस्था आहे। त्यासाठी आम्ही कोकण कडा आणि सर्व त्याच्या अंडर काम करणाऱ्या संस्था यांनी आम्ही ठरवलं की आपण स्वच्छता मोहीम घ्यायची आणि म्हणून आज 24 तारखेला आम्ही आज मोहीम घेतलेली आहे। आणि त्यासाठी जी परिस्थिती आज आहे, जे सरकारने ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण संस्था मिळून करतोय। तरी याच्यापुढे सरकारने या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं, जेणेकरून शिवभक्तांची जी पाण्याची दुरावस्था होती इथे ती होऊ नये। त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढच्या सरकारने बघाव्या। रायगडावरील गंगासागर तलाव गाळ स्वच्छता मोहीम ही आयोजित केलेली आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई सर्कल यांच्याशी संपर्क करून आपण जवळपास 60 ते 70 या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून आज सकाळी 7 वाजता या मोहिमेला शुभारंभ केलेला आहे। इथं जसं आपल्याला दिसेल की सुका गाळ हा बऱ्याच प्रमाणात आता दिसून येतो, कारण गंगासागर तलावातलं पाणी खूप कमी झालेलं आहे। त्याच पद्धतीनं अगदी शेवटच्या टोकाला तिथे ओला गाळ किंवा थोडंसं पाणी शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये जे मासे आहेत ते आता मरायला लागलेले आहेत आणि ते मासे म्हणून पुन्हा ते जे पाणी ते खूप खराब होत आहे, त्याची दुर्गंधी पसरते आणि म्हणून पावसाच्या आधी ही स्वच्छता मोहीम आपण राबवून हा सर्व गाळ मोकळा जर केला तर भविष्यातलं येणारं जे पाणी असेल किंवा आता कार्यक्रमाच्या निमित्ताने काळ्या हौदाती इथे जे पाणी सोडलं जाणार आहे ते शुद्ध पाणी ह्या तलावामध्ये नक्कीच साचणार आहे आणि सर्व शिवभक्तांसाठी ते उपलब्ध होणार आहे।